गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण मीटिंग वेबिनार आता स्टार्ट करूया. बिफोर स्टार्टिंग द वेबिनार, I would like to introduce our guest, our speaker for the day. Our speaker for the day, Mr. Krishna Pandare, was a financially active investor for more than 7 years before entering the finance field professionally in 1999. For the last 21 years, he has been helping thousands of families achieve their dream of a financially responsible life. He serves clients from several walks of life with two primary goals: investor awareness and financial freedom. Today, he will speak on the topic of retirement. I will hand over the mic to Pandre sir. नमस्कार मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण वेळात वेळ काढून आज आलात त्याबद्दल धन्यवाद. तर आजचा वेबिनार आपण स्टार्ट करूया. आजच्या वेबिनारचे एक डिस्क्लेमर मी देतो तुम्हाला की हा जो वेबिनार आहे हा पूर्णतः एज्युकेशन पर्पजने दिलेला आहे. आज कुठल्याही प्रॉडक्टची माहिती मी तुम्हाला देणार नाही. ओके. तर वेबिनार सुरू करण्यापूर्वी आपण आज वेबिनार बघूया, एक व्हिडिओ बघूया. हो रहा रिटायरमेंट, हो रहा रिटायरमेंट, कल ऑफिस नहीं आऊंगा. सुबह सुबह मैं जल्दी उठकर ना ऑफिस की दौड़ लगाऊंगा. हो रहा रिटायरमेंट, कल ऑफिस नहीं आऊंगा. पर याद बहुत आएंगे कल, पर याद बहुत आएंगे कल, ऑफिस में गुजरे वो पल. नोक झोंक कभी प्यार की बातें, नोक झोंक कभी प्यार की बातें, हंसी ठहाके और मुलाकातें. वो मीटिंग की टेंशन, वो प्रेजेंटेशन का दबाव, वो कैंटीन का डोसा है. हो रहा रिटायरमेंट, याद बहुत आएंगे कल, पर याद बहुत आएंगे कल, ऑफिस में गुजरे वो पल. नोक झोंक कभी प्यार की बातें, नोक झोंक कभी प्यार की बातें, हंसी ठहाके और मुलाकातें. वो मीटिंग की टेंशन, वो प्रेजेंटेशन का दबाव, वो कैंटीन का डोसा, बम बड़ा पाव. वो सरकारी मकान, वो पेड़ों पे आम, वो फूलों के बगीचे, वो माली के काम. वो सरकारी गाड़ी का टशन, कभी ट्रेनिंग के टूर, कभी अपनों के साथ, कभी अपनों से दूर. वो नौकरी का रुतबा, वो नौकरी का रुतबा, समाज में सम्मान, वो रिश्तों की लाइन, रिश्तेदारों में शान. ये यादें वो यादें हैं, ये यादें वो यादें हैं, मैं कैसे इन्हें भुलाऊंगा. हो रहा रिटायरमेंट, कल ऑफिस नहीं आऊंगा, कल ऑफिस नहीं आऊंगा. पर कल नया सवेरा निकलेगा, कल नए पंछी चहचहाएंगे. खुद से बेहतर करने वाले कल नए जोश से आएंगे. जीवन का प्यारा सफर था ये, जीवन का प्यारा सफर था ये, मैं नहीं इसे भूल पाऊंगा. ये ऐसी जमा पूंजी है मेरी, मैं खर्च नहीं कर पाऊंगा. हो रहा रिटायरमेंट, कल ऑफिस नहीं आऊंगा. सुबह सुबह मैं जल्दी उठकर ना ऑफिस की दौड़ लगाऊंगा. हो रहा रिटायरमेंट, कल ऑफिस नहीं आऊंगा. धन्यवाद मित्रांनो. आज स्वतंत्रता दिवस आहे आणि त्यानिमित्ताने एक फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय
एक छोटासा व्हिडिओ आहे, तो आपण एक बघूया. पापा, आप आज भी काम कर रहे हो? हाँ बेटा, बहुत काम बाकी है. पर आज तो मेरा स्कूल भी नहीं है. चल ना खेलते हैं. अभी नहीं बेटा, बाद में. पापा, इंडिपेंडेंस का क्या मतलब होता है? बेटा, इंडिपेंडेंस मतलब आजाद होना, बीइंग टोटली फ्री. मतलब फॉर एग्जाम्पल बीइंग एबल टू स्पेंड टाइम विद यू. वीकेंड पे काम नहीं करना और आपके साथ खेलना, आपको और मम्मी को लॉन्ग वेकेशंस पे ले जाना. पर आप तो हमेशा ऑफिस के काम में बिजी रहते हो. आप कब इंडिपेंडेंट होगे? बच्चे तो कुछ भी बोल देते हैं, लेकिन कभी कभी सोचने पे मजबूर कर देते हैं. बढ़ाइए अपने कदम फाइनेंशियल इंडिपेंडेंस की ओर म्यूचुअल फंड्स के साथ. म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है. योजना से जुड़े सभी दस्तावेजों को ध्यान से पढ़ें. धन्यवाद मित्रांनो. आता आपण खरा वेबिनार सुरू करूयात. रिटायरमेंट एक रहस्य. आपल्याला एक स्लाइड दिसते आता. तिथे एक 7 प्रकारची मी शब्द लिहिलेले आहेत. होम, व्हॅकेशन, कार, बाईक, रिटायरमेंट, कंझ्युमर, अप्लायन्सेस, एज्युकेशन अँड पर्सनल एक्सपेन्सेस. आता तुम्हाला एक मला प्रश्न करायचा आहे, एक पझल द्यायचा आहे की यात ऑड काय आहे, वेगळं काय आहे. मला तुम्ही चॅट बॉक्सवर लिहू शकता का प्लीज? मला कळू द्या. चॅट बॉक्सवर लिहा तुम्ही, की तिथे मला कळेल की किती लोक ऍक्टिव्हली बघतात आणि मला इंटरॅक्शन पाहिजे तुमचं. करेक्ट. रिटायरमेंट, काही लोक रिटायरमेंट लिहितात. नाही, स्क्रीनवरच्या आहे. येस येस. काही लोकांनी, बऱ्याच लोकांनी रिटायरमेंट लिहिलेलं आहे. येस, बरोबर आहे तुमचं उत्तर. कारण का होम लोन साठी बँका तुमच्या दारात तयार आहेत नेहमीच. व्हॅकेशन साठी पण तुम्हाला लोन मिळू शकते. कार किंवा बाईक घ्यायची असेल त्यासाठी पण तुम्हाला लोन मिळू शकते. कंझ्युमर अप्लायन्सेस म्हणजे तुम्हाला टीव्ही घ्यायचा आहे, फ्रीज घ्यायचा आहे, एसी घ्यायचा आहे, त्यासाठी पण तुम्हाला लोन मिळू शकते. एज्युकेशन साठी तुम्हाला पण लोन मिळू शकते. पर्सनल एक्सपेन्सेस साठी पण तुम्हाला लोन मिळू शकते. बँका तुमच्या दारात येतात. पण रिटायरमेंट ही एक अशी गोष्ट आहे की त्यासाठी तुम्हाला कुठलीही बँक लोन देत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमची जमापुंजी आताच गुंतवायची आहे. ती कशी ते बघूया. व्हॉट इज मीन बाय रिटायरमेंट? तर रिटायरमेंट म्हणजे काय? तुम्हाला काय वाटते रिटायरमेंट म्हणजे काय? थोडं चॅट बॉक्स मध्ये लिहा लोकांनी. मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. रिटायरमेंट म्हणजे काय? आहेत ऍक्टिव्ह काही लोक? डेफिनेट लिहायला सुरुवात करा, म्हणजे मला तुम्हाला उत्तर द्यायला सोपं जाईल. येस, लिहितात लोक काही. वा वा, थँक्यू. नो कमिटमेंट, अ डेली वर्क, रिलॅक्सेशन, अनेबल टू वर्क, नो फिक्स सोर्स ऑफ मंथली इन्कम. येस येस, करेक्ट. पण माझ्या मते सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत, आपापल्या परीने आपण उत्तर दिलेली. पण माझ्या मते रिटायरमेंट म्हणजे असं काम, असं तुमची हॉबी, असा तुमचा वेळ की जे तुम्ही आनंदाने घालू शका, त्याला रिटायरमेंट म्हणायचं. एक
तर बऱ्याच लोकांना रिटायरमेंटचे 2च एज माहित आहे, एक करंट एज आणि जिथे आपण रिटायर होतो ते 58. पण मी तुम्हाला रिटायरमेंटचे 4 एज आज सांगणार आहे. एक करंट एज म्हणजे जिथून तुम्ही रिटायरमेंट बद्दल विचार करता, दुसरं डिझायर रिटायरमेंट एज, तिसरं मॅन्डेटरी रिटायरमेंट एज आणि चौथं मॉर्टॅलिटी एज आर मोस्ट इम्पॉर्टंट एज. आता इथं बघूया यात काय फरक आहे. रिटायरमेंट एज 30 म्हणजे इथून तुम्ही रिटायर होण्यासाठी विचार करता की मला कधी रिटायर व्हायचं आहे. ओके, म्हणजे तिथून तुम्ही रिटायर करण्याबद्दल विचार करता. दुसरं एज आहे डिझायर रिटायरमेंट एज. कारण का आता कसं आहे, बरेच लोक वेगवेगळ्या व्यवसायातून आलेले आहेत. काहींचा बिझनेस आहे, काही सर्व्हिस करतात. पण बऱ्याच लोकांनी, काही लोक म्हणजे एक सर्वे असा सांगतोय की 80% लोक आपला पॅरेंटचाच बिझनेस कॅरी फॉरवर्ड करतात. म्हणजे काय की आई वडील जर तुमचे डॉक्टर असेल तर तुम्ही तोच पेशा निवडता. वडील जर इंजिनियर असेल तर तुम्ही त्याच प्रोफेशन मध्ये जाण्याचा विचार करता. किंवा वडील जर सीए असेल तर त्याच प्रोफेशन मध्ये तुम्ही जाण्याचा विचार करता. पण बरेच लोकांचं असं होतं की त्यांना व्हायचं असते म्युझिशियन, क्रिकेटर व्हायचं असते, पण ते करू शकत नाही. मग अशा वेळेस जर तुम्ही तुमचा पाथ वेगळा बदलला किंवा तुम्ही प्रॉपर रिटायरमेंट प्लॅनिंग केलं तर तुमच्या ज्या हॉबीज आहेत, जे तुम्हाला रिटायरमेंट म्हणजे जीवनात करायला शक्य झालं नाही ते तुम्ही करू शकता. पण तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग हे प्रॉपर झालं पाहिजे. असं हे एज आहे 45. म्हणजे 30 पासून तुम्ही सुरुवात केली तर 45ला तुम्हाला एक तुमच्या मनातल्या ज्या सुप्त इच्छा आहेत त्या तुम्ही काढून तुम्ही रिटायर करू शकता. पण होतं काय की इथं तुम्ही असे अडकून जाता की तुम्ही मध्यावर असता, तर तुम्ही संन्यास पण घेऊ शकत नाही आणि बाहेर पण पडू शकत नाही. म्हणजे चक्रव्यूहात कसं फसतं तसं होतं. पण तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर यातून पण तुम्ही बाहेर पडू शकता आणि तुमच्या हॉबीज, तुमचे जे छंद आहेत ते चांगले जोपासू शकता आणि प्रॉपर रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकता. ते कसं जुळायचं यासाठी मला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. प्रॉपर प्लॅनिंग प्रत्येकाचं आपल्याला करता येईल. यानंतर मी प्रत्येकाला 1-1 तास देणारच आहे, तेव्हा यावर सविस्तर बोलूया. तिसरं एज आहे 58 म्हणजे रिटायरमेंट एज. जेव्हा पब्लिक किंवा सामान्य जनता तुम्हाला सांगते किंवा गव्हर्नमेंट सांगते की तुम्ही आता घरी बसा आणि नवीन पिढीला जागा द्या. हे असं का, ते गव्हर्नमेंटने एक एज डिसाईड केलेलं आहे तर तिथं तुम्ही रिटायर होता. आणि चौथं एज म्हणजे मॉर्टॅलिटी एज. म्हणजे तिथं तुम्ही देवाघरी जाण्याची तयारी करताय. म्हणजे तुम्ही 80ला पोहोचताय. 80 एक मॉर्टॅलिटी एज मी पकडलेला आहे. म्हणजे एक एक्झॅक्ट फिगर असं काही नाही. आपल्या लाईफचे 3 स्टेजेस असतात. पहिल्या स्टेजमध्ये काय होतं की तुम्ही यंग असता, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, एनर्जी भरपूर आहे, पण तेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो किंवा कमी असतो. दुसरं स्टेज आहे तुमची एज्युकेशन किंवा तुम्ही एज्युकेशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही जॉब पकडता, तुम्ही किंवा बिझनेसमध्ये असाल, त्यावेळेस तुमच्याकडे एनर्जी भरपूर आहे, पैसा पण आहे कारण की तुम्ही जॉब करता, तुम्हाला पैसा मिळतो, तुम्ही बिझनेस करता, तुम्हाला पैसा, पण त्यावेळेस तुम्हाला वेळ नसतो. आणि तिसरी स्टेज आहे रिटायर्ड. यावेळेस तुमच्याकडे वेळ आहे, पैसाही आहे, पण एनर्जी नाही. मग खरे तुमचे एन्जॉय करण्याचे दिवस कुठले आहेत तर 45 ते 55. म्हणजे हे असं एज आहे की तुम्ही रिटायरमेंट जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर म्हणजे 55 किंवा 60 नंतर तुम्ही कुठलं ऍडव्हेंचरस गेम तुम्ही करू शकणार नाही. बऱ्याच लोकांचं असं होतं की रिटायरमेंट नंतर आपण देवधर्माला जाऊ, पण 60 नंतर आपलं शरीर इतकं थकलेलं असतं की तुम्ही जर म्हणत असाल की मी देवाला गेलो तर देवाला म्हणता की बाबा रे, देव तुम्हाला समोर दिसतो, मंदिर तुम्हाला समोर दिसतं, पण तुम्ही पायऱ्या चढू शकत नाही. का तर तेव्हा तुम्ही वार्धक्याकडे वळलेला असता. म्हणून 45 ते 55 हे असं वय आहे की जिथं तुम्ही तुमच्या हॉबीज किंवा तुमचे बाकीचे जे राहिलेले छंद आहेत ते चांगल्या प्रकारे जोपासू शकता. जोर का झटका अचानक से. काय होतं की जेव्हा तुम्ही रिटायर होता तेव्हा प्री रिटायरमेंट एज म्हणजे तुमच्याकडे पैसा बऱ्यापैकी असतो, म्हणजे तुम्ही कमवत असता,
तुम्ही जॉब करता, तुम्हाला पैसा येतो. आफ्टर रिटायरमेंट काय होतं, ही स्थिती उलटी होते. म्हणजे काय, ऍक्टिव्ह म्हणजे तुम्ही काम करता, म्हणजे आता तुम्ही पैशासाठी काम करता. आफ्टर रिटायरमेंट पैसा तुमच्यासाठी काम करतो. पैसा तुमच्यासाठी काम करतो म्हणजे काय, तुम्ही जी आयुष्यात म्हणजे जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये असताना जे काही पैसे कमवलेले आहे ते जर प्रॉपरली तुम्ही गुंतवले, तर ज्या गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला चांगलं रिटर्न मिळू शकते. म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही काम करत असताना मिळवलेले पैसे, ते ऍक्टिव्ह इन्कम. त्यावेळेस तुमचा पॅसिव्ह इन्कमचा भाग अगदी थोडा असेल, म्हणजे एफडी वगैरे काही जर तुम्ही केलेली असेल किंवा तुम्ही प्रॉपर जर प्लॅनिंग केलेलं असेल, म्युच्युअल फंडात म्हणा किंवा अजून बँक एफडी म्हणा किंवा अजून तुमच्या पोस्ट ऑफिसच्या स्कीम म्हणा, शेअर मार्केट म्हणा, इथे कुठे. पण पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही जी पुंजी गुंतवलेली आहे तिथून तुम्हाला रिटर्न मिळायला सुरुवात होते. पण ते जर प्रॉपर झालं तर मग तुमचं जीवन सुखकर होते. हे एक विशेष सायकल आहे. विशेष सायकल म्हणजे दुष्टचक्र. होते काय की तुम्ही जे पैसे कमवता आणि त्या प्रकारच तुम्ही स्पेंड करता, हे सत्य आहे. बरोबर आहे. म्हणजे जेवढे समजा एखादा 1 लाख रुपये कमवत असेल तर 1 लाख रुपये तो खर्च करतो. ओके. पण दुष्टचक्रात मनुष्य कधी अडकतो, तर तुमच्या कुवतीपेक्षा तुम्ही जास्त लोन घेता. म्हणजे तुम्ही कमवता जास्त कमी आणि खर्च जास्त करता. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये महिना कमवत असाल तर तुमची लाईफस्टाईल हे 1.5 लाखापर्यंत ठेवता. म्हणजे तुम्ही तुमची एक होम लोन किंवा अजून कुठलं लोन भरण्याची कुवत ही एक 1 BHK असेल, 2 BHK असेल, पण तुम्ही 2 BHKचा, कारण का आपण काय करतो, कंपॅरिझन करत राहतो. आपल्या मित्रांना म्हणा, आपल्या शेजाऱ्यांना म्हणा, ही कंपॅरिझन मधून तुम्ही बाहेर पडला पाहिजे. होतं काय की आपले शेजारी किंवा मित्र कुठं फॉरेन टूरला गेले किंवा गोव्याला गेले तर आपण म्हणतो आपण कधी जायचं, मग आपण पण जायचा विचार करतो. तुम्ही जेव्हा गोव्याला जाता तेव्हा तो सिंगापूरला पोहोचलेला असतो. तिथून तो फेसबुकवर पोस्ट करतो की आम्ही आता सिंगापूरला आलो. तुम्ही म्हणतात आपण पण सिंगापूरला जाऊया. जेव्हा तुम्ही सिंगापूरला जाता तेव्हा तो युरोपला जातो. पण तुम्ही या दुष्टचक्रात अडकू नका. म्हणजे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे की अंथरूण पाहून पाय पसरलेलं पाहिजे. तेच खरं आहे. म्हणजे इथं काय खालच्या याच्यात कसं होतं की आमदनी 98 और खर्चा रुपया, असं करू नका. तसं जर केलं तर तुम्ही डिझायर एज काय, तुम्ही मॅन्डेटरी एजला पण रिटायर होऊ शकणार नाही. बऱ्याचशा सोसायटीत आपण बघत असेल लोक की 65-70 पर्यंत लोक काम करतात. जॉबला जावं लागतं त्यांना. का? कारण का ते या दुष्टचक्रात अडकलेले आहेत. यातून तुम्ही सुटका केली पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे खर्च करायला जर शिकलात तर हे योग्य चालतं. येस. VRS. बऱ्याच लोकांनी हा शब्द ऐकलेला असेल. मला कळू शकेल VRS चा अर्थ कोणी सांगू शकेल? चॅट बॉक्सवर लिहा. वाह, सोच सही तो लाइफ सही. करेक्ट. हेलो, आई एम ऑडिबल? Yes. Yes, sir. It's a voluntary retirement scheme. व्हॉलंटरी रिटायरमेंट. करेक्ट. येस. VRS. पण आता मी तुम्हाला एक 5 असे सांगणार आहे रिटायरमेंटचे प्रकार. सडन रिटायरमेंट शॉक. काय होतं, काही कंपन्या असतात मर्जर किंवा त्यांना त्यांचा बिझनेस विकावा लागतो. मर्जर करतात म्हणजे काय की 2-3 कंपन्या मर्ज करतात एकात आणि त्यावेळेस तुमचे जे मॅनपॉवर जर जास्त झाली आणि ज्या कंपनीत आपण मर्ज होतो त्यांना जर ती मॅनपॉवर शक्य नसेल किंवा त्या लोकांना पगार देणं शक्य नसेल तर कंपनी बाकीच्या लोकांना घरी जायला सांगते. त्याला म्हणतात मर्जर. आणि बिझनेस सेल केल्यामुळे मॅनपॉवर जास्त होते. त्यामुळं कंपनी तुम्हाला रिटायरमेंटचा ऑप्शन देऊ शकतो. दुसरं आहे डाऊन सायझिंग आणि रिट्रेचमेंट. ऑटोमेशन मध्ये काय झालं की जिथं 500-1000 लोक लागायचे तिथं आज 200 लोकात 100 लोकात काम होत आहे कम्प्युटरायझेशन मुळे. किंवा कधी कधी काय होतं की कंपनीचे प्रॉडक्टचा सेल नसतो. कंपनीला बॅड पॅच मध्ये कंपनी जाते. त्यावेळेस पण कंपनी लोकांची छटणी करू शकते. इंजुरी अँड बॉडीली डिसेबिलिटी. कधी कधी ज्या वेळेस तुम्ही कंपनीत काम करता किंवा तुम्ही शॉप फ्लोअरला काम करता किंवा तुमचा टुरिंगचा जॉब असेल, सेलचा जॉब असेल, कधी ऍक्सिडेंट झाला किंवा कामावर असताना तुमचा ऍक्सिडेंट झाला, बोट गेलं, हे केलं, त्यावेळेस पण तुम्हाला कळत न कळत तुम्हाला रिटायरमेंट घ्यावं लागू शकते. क्रिटिकल आणि टर्मिनल इलिनेस.
कधी कधी काय होतं की तुमचा एक आजार जडतो व्यक्तीला किंवा काही एक डायबिटीज झालं, त्या लोकांना जॉब सोडावा लागतो किंवा तुम्ही त्या इफिशियन्सीने काम करू शकत नाही, तेव्हा कंपनी तुम्हाला शेवटी काय आहे, तुमचं लग्न तुमच्या मिसेसशी झालेलं आहे, भाभीशी हवं आहे, तुम्ही कंपनीशी लग्न केलेलं आहे आणि कंपनीला रिझल्ट हवा असतो, तर कंपनी तुम्हाला घरी जायला सांगेल. शेवटचा ऑप्शन आहे केअर गिव्हिंग फॉर फॅमिली मेंबर. म्हणजे काय होते की घरात 4 लोक आहे समजा, तुमची मुलं फॉरेनला एज्युकेशनसाठी आहेत, घरात 2च लोक आहेत. जर एखाद्या मेंबरची तब्येत ठीक नसेल तेव्हा पण तुम्हाला रिटायरमेंट घ्यावं लागू शकते. किंवा कधी कधी मी बघितलेलं आहे की घरात 2 मेंबर आहे, मुलांच्या एज्युकेशनसाठी पण त्यांची मदर, त्यांची आई सॅक्रिफाईस करते. दुसरं आहे पार्शल रिटायरमेंट. पार्शल रिटायरमेंट म्हणजे काय की समजा एखाद्या व्यक्तीला काम करतोय, फुल इफिशियन्सी मध्ये काम करतोय, पण त्याला जर हार्ट अटॅक आला तर तुम्हाला वाटते की हार्ट अटॅक नंतर पण तो त्याच इफिशियन्सीने काम करू शकेल? निश्चितच नाही. दुसरी गोष्ट आहे की ऍक्सिडेंट. तुम्ही आता टुरिंगचा जॉब आहे, तुमचा सेल्सचा जॉब आहे, जर तुमचा ऍक्सिडेंट झाला तर कंपनी काय म्हणते की तुमची इफिशियन्सी कमी झालेली आहे. आता कंपनी जर तुमची चांगली असेल, ह्या दोन्ही केसमध्ये तुम्हाला बैठा जॉब देऊ शकते किंवा कंपनी तुम्हाला घरी जायला सांगू शकते. आता 6 असे नॉन फायनान्शियल रिस्क आहे की ज्याचा पैशाशी काडीचाही संबंध नाही, पण त्यावर जर योग्य कंट्रोल केलं तर तुमचं पुढचं रिटायरमेंट लाईफ व्यवस्थित जाऊ शकतं. तुम्ही काय केलं पाहिजे बघूया. याचा परत एकदा सांगतो की याचा पैशाशी काडीचाही संबंध नाही. सेन्स ऑफ आयडेंटिटी लॉस म्हणजे कालपर्यंत तुम्ही काम करत होता, पण कालपर्यंत तुम्ही तुमचे बॉस होता, तुमच्याकडे एक स्ट्रेंथ होती, लोक तुमचा शब्द झेलत होते, तुमच्या फोनवर काम होत होतं, कॅबिन मधून बाहेर निघायची पण तुम्हाला गरज नाही, तुमचं काम होत होतं. पण आज तुम्ही रिटायर झालात, साधा प्लंबर पण तुमच्याकडे येणार नाही किंवा त्याला सांगायला लागेल भाई थोडा काम करके दे. म्हणजे इथं सेन्स ऑफ आयडेंटिटी लॉस. सोशल रिलेशनशिप इश्यू काय होतं की तुम्ही जॉबमध्ये असताना 80% तुम्ही बाहेरच असता. तुमचे सगळे कामं राशन आणण्यापासून प्रेस किंवा घरातली सगळी कामं मॅडम बघते. आता काय आहे, तुमच्याकडे वेळच वेळ आहे, मग तुमची लुडबुड सुरू होते घरात. हा तर प्रेसला कपडे काय द्यायचे, मैं घर में तो बैठा रहता हूं, घरीच तर असतो तर घरी मी प्रेस करेल. राशन आपण इथून का भरतोय, त्या दुकानावर भरूया. मग बहिणीला वाटतंय की असं वाटतं की हे बाहेर होते तेच बरं होतं, कारण की त्यांच्या कामात तुम्ही इंटरफिअर करता. हे होतं प्रत्येक घरात. म्हणजे माझ्याशी तुम्ही सहमत असाल हे मला 100% वाटतं. तिसरं आहे सेनिलिटी. म्हणजे तुम्हाला वृद्धत्व येतं, वृद्धत्वानंतर पण तुम्ही तुमच्या कामाचे स्वरूप बदलता. पॉवर्टी कॉन्शियस. रिटायर झाल्यानंतर लोकांना असं वाटतं की मी फार गरीब झालेलो आहे. तुम्ही 3 BHK आहे, तुम्ही त्याच मर्सिडीज बेंज मधून फिरताय, पण तुम्ही मनात असं आणून घेताय की आता माझं काही खरं नाही. म्हणजे तुम्हाला असं गरिबीत आल्यासारखं वाटते, पण असं काही नसतं. म्हणजे तुम्ही मेडिकलला जर कुठं हॉस्पिटलला गेला तर तुम्हाला मुलांना एक 5,000-10,000 रुपये मेडिकलसाठी मागावं लागतात, असं तुम्हाला वाटतं, पण असं काही नसतं. यातून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. बोर्डम. रिटायर झाल्यानंतर पहिले 6 महिने व्यवस्थित जातात तुमचे, पार्ट्या होतात, सगळीकडे जातो आपण, त्या मित्रांना भेटतो. पण जसे जसे दिवस जातात तसे तसं मग तुम्हाला बोर व्हायला लागतं, आणि हे बोर झाल्यामुळं तुम्ही अँझायटी किंवा डिप्रेशनला जातो. पण या सगळ्यावर जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर तुम्ही रिटायरमेंटच्या आधीच स्वतःला असं गुंतवून घेतलं पाहिजे, असा तुम्ही ग्रुप बनवलेला पाहिजे की ज्यात तुम्ही व्यवस्थित प्रकारे तुमचं जीवन गाठू शकाल, आणि हे फार गरजेचं आहे. येस, पुढे बघूया. जेव्हा तुम्ही काम करता, जॉबवर असतात आणि 20 च्या 30 मध्ये तुम्ही पैसा तुमच्या हातात येतो,
तर काय होतंय, बऱ्याच लोकांना लग्नाचे वेध लागलेले असतात किंवा घरातले सांगतात की आता लग्न करायचंय. त्यावेळेस तुम्ही लग्नासाठी पैसे जमवता. काही लोकांचं एज्युकेशन लोन असतं, तिथं तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. आणि काही लोकांना घर खर्चासाठी पैसे द्यावे लागतात किंवा घर एक रिटायरमेंट नंतर जे तुम्ही घर घेता त्यासाठी पैसे सेव्ह करा. अशा ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे की एक छोटीशी SIP तुम्ही चालू केली पाहिजे, की जिथं तुम्हाला एक छोटं कॉन्ट्रीब्युशन वाढेल तुमचं. नंतर एज आहे 30 to 40. तिथं काय होतंय, आता मी हे सांगण्यामागे उद्देश आहे की आजच्या या वेबिनार मधले सगळ्याच एज मधले लोक आहेत, त्यामुळे मी हा एक मुद्दा तुम्हाला प्रकर्षाने सांगतो. 30 ते 40 मध्ये काय होतंय की घराच्या डाऊन पेमेंटसाठी तुम्ही प्रयत्न करत असता. तुमचं क्रेडिट कार्डचं लोन असेल तिथं तुम्हाला हे द्यावं लागतं, भागीदारी द्यावं लागतं किंवा ते भरत असता. लाईफच्या बाबतीत आणि मेडिकलच्या बाबतीत तुम्ही कॉन्शियस होता, तिथं तुम्हाला इन्शुरन्सचा प्रीमियम द्यावा लागतो. आणि चाइल्ड केअर इथं तुम्हाला मुलंबाळ होतात, त्यांचा पण खर्च वाढत जातो. अशा वेळेस तुम्ही जे SIPचं कॉन्ट्रीब्युशन आधी सुरू केलेलं आहे ते तुम्ही वाढवलेलं पाहिजे. 40 to 50 तुमची मुलं कॉलेजला जायला लागतात. आणि आजकाल होतं काय की बऱ्याच लोकांचे लग्न हे लेट होतात, 35 नंतर लग्न होतात, तर त्यांना फर्टिलिटीचा सध्या एक इश्यू आहे. त्यामुळे काही लोकांना ऍडॉप्शन मध्ये पण जावं लागतं, तिथं तुमचा खर्च असतो. हेल्थ केअर कॉस्ट वाढलेली असते. फॅमिली व्हॅकेशन साठी तुम्हाला जायचं असतं. तुमची मुलं कॉलेजला जायला लागतात आणि तुम्ही रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर उभे आहात आणि तुमचे वडील ऑलरेडी रिटायर्ड आहेत. अशा वेळेस तुम्ही रिटायरमेंटसाठी जास्त कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. येस, 50 to 60 हा एक असा एज ग्रुप आहे की इथं तुमचं बऱ्यापैकी पुंजी तुमच्या हातात आलेली असतात. पण होतं काय, मेरा बेटा मेरी बहू या याच्यात तुम्ही तो कंट्रोल घालून बसता. कसं ते बघूया. मेसेज मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की बी बद्दल मी सांगणार आहे. एक पहिला बी म्हणजे बेटा, बहू. तिसरा बी काय आहे ते बघूया. लगातार आपण 2 व्हिडिओ बघणार आहे आणि नंतर आपण 60 आणि 70चा एज बघणार आहे. पहला ये कि किसी भी हालत में आपके पास जो भी धन संपदा है, जो भी आपके पास आर्थिक साधन है, वो जब तक आप और आपकी पत्नी जीवित हैं, किसी और के हाथ नहीं जाना चाहिए, कितना भी प्यार करते हो। किसी के नाम पे नहीं जाना, किसी बच्चे, किसी बहू, किसी पोते, किसी के नाम पे ना जाए, कितना भी आप प्यार करते हो। क्योंकि जब तक अगली पीढ़ी को पिछली पीढ़ी का सामान कुछ मिलता नहीं है, तब तक वो उनकी इज्जत करते रहते हैं। वो हाथ पांव भी दबाएंगे, वो अस्पताल भी ले जाएंगे, वो दवा दारू भी करेंगे, और वो ही माँ बाप सबसे ज्यादा सफर करते हैं जो अपने प्यार के कारण उमड़ते चले जाते हैं। मेरा बेटा, मेरी बेटी, मेरी बहू, मेरा पोता, जो ये मेरा मेरा करना जिसने शुरू किया, बस वहीं से उनके दुर्गति के दिन शुरू हो जाते हैं। दूसरा वीडियो हो गया. पहला ये नम आंखें फिर भी चेहरे पर मुस्कुराहट। यह है विजय पास सिंघानिया, रेमंड कंपनी के संस्थापक। वो कंपनी जो आज 10,000 करोड़ की हो चुकी है। विजयपात के चेहरे पर मुस्कुराहट भले ही है, लेकिन इस मुस्कुराते चेहरे के पीछे एक दर्द छिपा है। ये दर्द इन्हें किसी और में नहीं, बल्कि इनके अपने बेटे गौतम सिंघानिया से मिला है। देश के बड़े अमीरों में शुमार रेमंड ग्रुप के मालिक रहे विजयपात सिंघानिया इन दिनों आर्थिक तंगी से गुजर रहे हैं। सिर्फ आर्थिक तंगी ही नहीं, खुद का घर होते हुए किराए के घर में रहने को मजबूर है। बेटे गौतम सिंघानिया ने पिता को उनका घर देने से इनकार कर दिया है। अपना घर पाने के लिए विजयपात सिंघानिया ने कोर्ट का दरवाजा खटखटाया है और मालाबार हिल स्थित 36 मंजिला जेके हाउस में अपने डुप्लेक्स पर कब्जा मांगा है। विजयपात इन दिनों दक्षिण मुंबई स्थित ग्रैंड पराडी सोसाइटी में किराए के घर में रह रहे हैं। जितनी कंपनियां थी वो सब अपने नालायक पुत्र को गिफ्ट कर चुका हूँ, इसलिए ही इज द ओनर नाउ। आई हैव नो से। बड़ी बड़ी गलती, बहुत बड़ी गलती थी।
कभी कभी बाप अपने प्यार में गलतियां कर देता है, मैंने भी की। क्या कोई बाप नहीं करता है? बहुत से लोग करते हैं, शायद इतनी बड़ी नहीं करते हो, हमने बहुत बड़ी गलती की, तो उसका भुगतान तो हम ही को देना पड़ेगा। यही उम्मीद करूंगा आपके चैनल से कि जो पेरेंट्स हैं उनको बहुत सोच के, अपना फ्यूचर देख के अपने बच्चों को देना चाहिए। प्रेम के लिए देते हैं, बड़ी अच्छी बात है, लेकिन अपना ख्याल रख के दीजिएगा, नहीं तो उल्टा भी हो सकता है। यस, नहीं तो उल्टा भी हो सकता है। तो दोस्तों, मित्र हो, तिसरा बी आहे बँक बॅलन्स. कळलं? बेटी, बहू और बँक बॅलन्स. काय होतं की तुमचा कंट्रोल हा तुमच्या बँक बॅलन्सवर असलाच पाहिजे. ज्या दिवशी तुमची सही बदलली, समजे तुमची दुर्गती सुरू झाली. मुलांना सांगा, माझ्यानंतर हे तुमचंच आहे, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कंट्रोल हा माझाच राहील. ओळीवर 60च्या एज ग्रुपला यावेळेस काय होतं की तुमचे रिटायरमेंट तुमचं जवळ म्हणजे पूर्णता झालेला आहे आणि रिटायरमेंटच्या जे फळं आहेत ती तुम्ही चाखायला लागतात, की जे काय तुम्ही पुरवलेलं आहे, जे काय तुम्ही पुंजी साठलेली आहे त्यावर तुम्हाला उत्पन्न मिळायला सुरुवात होते. इथं तुम्हाला एक सांगावंसं वाटते की तुम्ही अशा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये, कुठल्याही प्लॅनमध्ये गुंतवणूक करू नका की जिथे गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही, गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन नाही. काय होते 50-60 एजला बरेचसे मित्रमंडळी तुमच्या जवळ येतील, त्यांना माहित आहे का यांच्याकडे पैसा आहे, ती तुमच्याकडे येतील, आपण बिझनेस चालू करू. सॉरी, असा कुठलाही डिसिजन तुम्ही घेऊ नका जिथे गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन नाही. अशा कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्ही गुंतवणूक करायची नाही. लक्षात द्या, मी 2-3 वेळा सांगितलेलं आहे. कुठले म्हणजे तुम्ही चिट फंड, ते अमर समृद्धी वा काय वेगवेगळ्या समृद्ध्या तुमच्या येतील समोर, अजिबात गुंतवणूक करू नका. कारण का शेवटी गव्हर्नमेंट कंट्रोल याच्यामध्ये तुम्ही पैसा टाकला पाहिजे. लास्ट 70 इथं काय होतं की तुम्ही जो गुंतवणूक केलेली आहे तुम्ही तुमची लिगसी हे सोडून जाताय, म्हणजे तुमचे मुलं बाळ आहेत, तुम्ही विल पण केलं पाहिजे. येस, तर 3B ऑफ लाईफ मी तुम्हाला सांगितले, बेटी, बहू और बँक बॅलन्स. होतं काय, आता सर्वे असं सांगतोय की लिव्हिंग टू लॉंग इज ए रिस्क. इथं रिटायरमेंट नंतर तुमचे हेल्थ केअर कॉस्ट वाढत जातात आणि आता मेडिसिनने बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे विज्ञानामध्ये, पण कॉस्ट ही वाढतेच आहे. ही कॉस्ट आता 2007 मध्ये 17% वाढली, 2030 मध्ये ती 24% संभवत आहे आणि 2050 मध्ये 30 ते 31%. हे असं का होतंय, तर मेडिकलची कॉस्ट ही 10 ते 12% दरवर्षी वाढते. त्यामुळं तुम्ही जे काही मेडिकल इन्शुरन्स घेतला नसेल तर तो पण तुम्ही इथं घेतला पाहिजे आणि तुम्ही स्वतःला कव्हर केलं पाहिजे. क्रॅटॉन, कॉर्पस रिक्वायर ऍट द टाइम ऑफ नीड. तुम्हाला किती पैशाची गरज आहे तेव्हा? सगळेच पैसे एका वेळेस लागतात का? किती लोक माझ्याशी सहमत आहेत की सगळेच रिटायरमेंट नंतर सगळे पैसे तुम्हाला एकदम लागतात? चॅटबॉक्स मध्ये मला उत्तर द्या लोकांनी. सगळे पैसे एका वेळेस लागतात का? चॅटबॉक्स सुरू आहे? नाही. काय? येस, बरोबर आहे, सगळे पैसे आपल्याला एकदम लागत नाही, पण रेग्युलर फ्लो आपल्याला हवा असतो. मग तो म्हणजे काय? तुम्ही काय करायचं की जे पैसे तुमचे आलेले आहेत ते इमर्जन्सी फंड म्हणून एक वेगळा ठेवायचा, म्हणजे 1 वर्ष ते 2 वर्ष काळात ते पैसे तुम्हाला लागणार आहे. दुसरे पैसे तुमचे असे असले पाहिजे की 3 ते 5 वर्षात ते लागणार आहेत तुमचे पैसे. तिसरा बॉक्स तुमचा असा असला पाहिजे 7 ते 10 वर्षांमध्ये, म्हणजे इथं मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी, तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही ते पैसे बाजूला काढलेले पाहिजे.
आणि शेवटचा बॉक्स आहे की लिगसी तुम्ही सोडून जाता तुमच्या नातवंडासाठी, पतवंडासाठी, तुमच्या मुलांसाठी. मग ही काय आहे रेग्युलर फ्लो मंथली तुम्हाला किती आला पाहिजे, कसा आला पाहिजे? समजा तुमच्याकडे आता 5 कोटी रुपये आहे आणि 2 मुलात ती दिले पाहिजे, ते कसे मी विभागणार? चॅट बॉक्सवर सांगा लोकांनी, जे लोक आहेत. किती पर्सेंटेज मी ते मध्ये ते विभागलं पाहिजे सांगू शकता? हॅलो, am I audible? येस, येत आहे, उत्तर येत आहे. 30-30, 50-50, येस. येस. काही लोक 50-50 म्हणतात, 3 इक्वल फॉर 40. येस. आता समजा असं विचार करा की दोन्ही मुलं आहेत, एक मुलगा सांभाळायला तयार आहे आणि दुसरा सांभाळायला तयार नाही. अशा वेळेस काय होणार? दोघांची शिक्षण तुम्ही केले तर काय होणार? येस. म्हणजेच काय? येस, प्रत्येकाचे अनुभव थोडे वेगळे असतील. 50-50, येस. आणि तुम्हाला एक मुलगी पण आहे, तिला पण तुम्ही काय द्या, त्यावरही तुम्ही, मुलीवर पण तुम्ही तेवढंच प्रेम करता. अशा वेळेस काय करणार? येस. म्हणजेच काय की तुमच्या नंतर तुमच्या संपत्तीची विभागणी कशी झाली पाहिजे याचं तुम्ही फील केलं पाहिजे की माझ्या नंतर माझ्या संपत्तीचा बंटवारा, माझ्या संपत्तीची विभागणी कशी झाली पाहिजे. यासाठीच आधी जर तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर या गोष्टीची म्हणजे हे प्रॉपरली होऊ शकेल. पुढे जाऊया. आता यामध्ये विभागणी कशी करायची तर एक बकेट स्ट्रॅटेजी आहे. ही बकेट स्ट्रॅटेजी काय सांगते की तुमचे इमर्जन्सी फंड जे आहे की जे पैसे फक्त इमर्जन्सीलाच वापरायचे. इमर्जन्सी म्हणजे मेडिकल इमर्जन्सी, त्यावेळेसच तुम्ही ते पैसे वापरले पाहिजे. तर ते किती असले पाहिजे? तर तुमच्या 2 वर्षाच्या खर्च इतके. म्हणजे एखाद्या व्यक्तीला 25,000 जर खर्च लागत असेल तर कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये, 5 ते 6 लाख रुपये त्यांचे तिथं असले पाहिजे इमर्जन्सी फंड मध्ये. ते पैसे तुम्ही कुठे टाकले पाहिजे? तर जॉईंट एसबीआय अकाउंट मध्ये किंवा लिक्विड फंडात तुम्ही टाकले पाहिजे. दुसरी बकेट वन. बकेट वन म्हणजे काय की रेग्युलर फ्लोजला तुम्हाला लागणारे पैसे, म्हणजे रेग्युलर म्हणजे मंथली एक्सपेन्सेस. ते पैसे किती असले पाहिजे? 3 वर्षाचे पैसे. रनिंग एक्सपेन्सेस, मेडिकल एक्सपेन्सेस वेगळे आणि तुमचे दररोजचा खर्च जो आहे मंथली खर्च तो भाग वेगळा. तर ते पैसे तुमचे कुठे असले पाहिजे? डेट फंडात किंवा लिक्विड फंडात ते पैसे असले पाहिजे. तिसरी स्ट्रॅटेजी आहे बकेट 2. बकेट म्हणजे हे आता मी बकेट म्हणजे एवढ्यासाठी सांगतोय की तुमच्या रिटायरमेंटच्या काळात वेगवेगळ्या बकेटमध्ये जर तुमचे पैसे असले तर तुम्हाला तुमचं जीवन हे सुखकर होईल. म्हणजे मेडिकल इमर्जन्सी साठी जे पैसे आहेत ते तुम्ही कुठल्याही परिस्थितीत बाकीच्या कारणासाठी वापरायचे नाहीत. ओके. तर ते कसे गुंतवले पाहिजेत? बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड, डेट फंड, इथे तुम्ही ते पैसे गुंतवले पाहिजे. अशाच प्रकारे स्ट्रॅटेजी 4 आहे तर जे 10 वर्षानंतर लागणार आहे. होतं काय की लिव्हिंग टू लॉंग इज रिस्क. मगाशी तुम्हाला म्हटलंच आहे की मेडिकलचे शोध लागल्यामुळं लोकांचं आयुर्मान वाढलेलं आहे. म्हणजे जेवढं आयुष्य तुम्ही जगलात, म्हणजे जेवढे तुम्ही सर्व्हिस केली तेवढंच आयुष्य तुम्हाला रिटायरमेंट नंतर जगायचं किंवा त्याच्या 75% तरी जगायचंच आहे. अशा वेळेस पैसा तुमच्या हा जमेशी असलाच पाहिजे. म्हणजे तुमचं हे रिटायरमेंट प्लॅनिंग हे प्रॉपर झालं पाहिजे.
म्हणजेच तुम्हाला ते योग्य प्रकारे वापरता येईल. आता फायनल ऍडव्हान्टेज ऑफ रिटायरमेंट बकेट स्ट्रॅटेजी काय आहे? तुमचं जर प्रॉपर प्लॅनिंग झालं तर तुमच्यावर लायबिलिटी ही नील असते, तुमच्यावर काहीच जबाबदारी नसते. आणि जर तुमच्याकडे लायबिलिटी नील असेल तर इथेच तुमचं वय वाढेल, म्हणजे तुम्ही जास्त जगू शकाल चांगल्या प्रकारे. लॉन्जिव्हिटी इज हायेस्ट. तुमच्याकडे लिक्विडिटी हायेस्ट असते, म्हणजे काय होईल, तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केल्यामुळे तुमच्याकडे नेहमी कॅश उपलब्ध असेल. आणि तुम्हाला फिरायला जायचं असेल किंवा कुठल्या ट्रिपला जायचं असेल किंवा कुठल्या चॅरिटी करायची असेल तर लिक्विडिटी ही नेहमीच तुमच्याकडे असणार आहे. लाईफस्टाईल मेंटेन म्हणजे तुम्हाला 3 BHK म्हणून 2 BHK मध्ये जाण्याची वेळ येणार नाही, किंवा मर्सिडीज बेंझ मधून तुम्हाला अल्टोवर जाण्याची वेळ येणार नाही. यू विल मेंटेन युअर लाईफस्टाईल. अँड लिगसी म्हणजे तुमचे नातू पोतू किंवा सुना मुलं हे म्हणतील की दादाजी आमच्यासाठी काहीतरी सोडून गेले. लेगसी कॅन बी पास. दाव्याने सांगतो तुम्हाला की लेगसी पास केल्यामुळे तुमच्या फोटोला दरवर्षी हार पण चढेल आणि अगरबत्ती पण लागेल. पण तुमचं जर प्लॅनिंग व्यवस्थित झालं नाही तर तुमची निगेटिव्ह लिगसी सोडल्या जाऊ शकते. मग यासाठी प्लॅन कसा करायचा? हाऊ टू प्लॅन. जसं मग अशी मी म्हटल्याप्रमाणे आज या वेबिनार मध्ये वेगवेगळ्या एज वयातले लोक आहेत. जी व्यक्ती 30 वयाची आहे त्यांना रिटायरमेंटचे अजून 30 वर्ष पुढे आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचा मंथली खर्च आज 25,000 रुपये आहे, पुढच्या 30 वर्षानंतर म्हणजे ते 60 वर्षाचे झाल्यानंतर तो खर्च 1,43,000 रुपये होणार आहे. हे कशाने? इन्फ्लेशन ऍडजस्टेड, म्हणजे इन्फ्लेशननी ही व्हॅल्यू काढलेली आहे. तीच व्हॅल्यू एकदम 3 कोटीपर्यंत जाऊ शकते एक मुश्त. ओके, म्हणजे आज जे 25,000 खर्च आहे तो तुमचा 1,43,000 रुपये होऊ शकतो. वर्षाचा खर्च हा 3 कोटी रुपये जाऊ शकतो. 3 कोटी रुपये तुम्हाला तेव्हा लागू शकतात. आता यातून सुटका कशी करायची? तर त्या व्यक्तीने, कारण का 30 वयाचा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे भरपूर काळ आहे, भरपूर वेळ आहे, तर त्याने फक्त 5,500 रुपयाची जर SIP केली तर यातून त्यांची सुटका होऊ शकते. किंवा इयरली त्यांनी 62,000 रुपये वेगळे टाकायचे आहेत, किंवा लमसम 4,67,000 रुपये टाकायचे. दुसरा एज ग्रुप बघूया, 40. आता 40 या व्यक्तीसाठी 20 वर्ष शिल्लक आहे. करेक्ट? कळलं? म्हणजे ज्या व्यक्ती आज 40चे 60व्या वर्षी रिटायर होईल तर त्यांचा खर्च आज जर 25,000 आहे तर 40 म्हणजे 60व्या वर्षी त्यांचा तो खर्च 80,000 होणार आहे. ओके, तर रिटायरमेंटच्या वेळेस तुमच्याकडे जवळजवळ 2 कोटी रुपये असले पाहिजे, म्हणजे त्या व्याजावर तुम्हाला तुमची ती गुजराण व्यवस्थित होऊ शकेल. त्यांनी काय करायचं? त्या व्यक्तींनी 15,000 रुपयाची SIP आता करायची आणि विसरून जायचं, किंवा 1,63,000 रुपये दरवर्षी टाकायचे, किंवा 11,74,000 रुपये लमसम आता टाकायचे विसरून जायचं. चौथी स्ट्रॅटेजी, एक तिसरी स्ट्रॅटेजी, की ज्या व्यक्तीचं वय आता 50 वर्ष आहे त्यांच्यासाठी आता रिटायरमेंटसाठी 10 वर्ष राहिलेले आहेत. म्हणजे ज्यांना आज 25,000 रुपये लागतात त्यांना 60व्या वर्षी ते 45,000 रुपये लागू शकतात. त्यावेळेस त्यांच्याकडे 1,10,00,000 तयार पाहिजे. यातून सुटका करण्यासाठी त्यांच्याकडे 41,000 रुपयेची मंथली SIP करावं लागेल. आता तुम्ही बघितलं असेल तर 30 वर्ष ज्यांचं वय आहे त्यांचं 5,500 रुपये लागते, आणि ज्यांचं वय 50 आता आहे त्यांना जास्त महिन्याची SIP करावं लागते. असं का? कारण का तुमच्यासाठी ड्युरेशन कमी लागलेलं आहे. म्हणून लोकांना आता सांगतो आम्ही, म्हणजे नंतर येतो मी त्याच्याकडे, की आता 40,000ची SIP करावं लागेल, 4,60,000 रुपये इयरली करावं लागेल, किंवा 26,54,000 रुपये एकदम टाकावं लागेल.
तर या तिन्ही स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही फरक काय बघितला आहे की जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला सुरुवात कराल तेवढा तुम्हाला कमी पैशात तुमचं भागू शकतं. म्हणजे तुमचं प्रॉपर प्लॅनिंग झालंच पाहिजे. हे जर प्रॉपर प्लॅनिंग झालं तर येणारा काळ तुमच्यासाठी निश्चितच सुखकर आहे. तर मग आता हे कसं करायचं हे नटशेल मध्ये मी दिलेलं आहे. इथं मी आता तुम्हाला एक लिंक शेअर करतो. हा एक गुगल फॉर्म दिलेला आहे, हा तुम्ही भरा. यामध्ये फक्त 4च रिक्वायरमेंट आहेत तुमच्या: नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि तुमचा क्वेश्चन. काय आहे, मी सगळ्याच प्रश्नाची उत्तर आता देऊ शकणार नाही. मोजक्या प्रश्नाचे उत्तर मी देईल. तुमचे गुगल फॉर्म मध्ये जर प्रश्न असेल तर आमची टीम विदिन वीक तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. कॉन्टॅक्ट यासाठी करेल का प्रत्येकाचं रिक्वायरमेंट, प्रत्येकाचं एज हे वेगवेगळं आहे. त्यांच्या वयानुसार त्यांना प्लॅन सांगितलेला जाईल. त्यांनी कुठलं काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्यांचं एज ग्रुप काय, त्यांची मुलं काय, ती काय करतात, या सगळ्या गोष्टीचा ओवापोह करून आम्ही तुम्हाला प्लॅन देईल. म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा गुगल फॉर्म भरा. लिंक तुम्हाला आलेली आहे, डेफिनेटली ती भरायला सुरुवात करा. आणि इथं मी क्वेश्चन आणि आन्सर घ्यायला तयार आहे. लोकांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावे. इथे माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9822914692. कॉन्टॅक्ट करताना मला फक्त तुम्ही रेफरन्स द्या की मी तुमचा वेबिनार अटेंड केला होता, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही माझ्या वेबिनारच्या लिंक मधले ग्राहक आहात. हा एक तुम्हाला एक स्क्रीन शेअर केलेली आहे मी. महाभारतात आपण बघितलेलं आहे की कौरव जास्त होते आणि पांडव कमी होते, तरी पण 5 पांडवांनी कौरवावर विजय मिळवलेला आहे. असं का झालंय? तर त्यांचा सारथी जो होता तो योग्य होता. म्हणून इथून पुढे काळा तुम्हाला सारथीची गरज आहे, तुम्हाला ऍडवायझरची गरज आहे. तुमचा जर सारथी योग्य असेल तर तुमचं येणारं जीवन हे निश्चितच सुखकर आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या परिचितापैकी कोणाकडे तुम्ही जा, पण ऍडवाइस घ्या की मी काय केलं पाहिजे. म्हणजे ऍडवाइस घेण्यासाठी फार पैसा लागतो असं काही नाहीये, कमी पैशात ते होऊ शकते. पण तुम्ही घेतला तर तुम्हाला त्याचा ऍडव्हान्टेज निश्चितच होईल. लोकांचे काही प्रश्न असेल त्यांनी विचारावे, चॅट बॉक्सवर त्यांनी टाकू शकतात. हॅलो हॅलो, हा बोला. तर मी विशाल बोलतोय. बोला. तर माझा एक क्वेश्चन असा होता की आत्ताच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंटसाठी जातो तर युलिपचं पण एक महत्व वाढलेलं आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि असे काही डाटा आलेला आहे पब्लिशमेंट मधनं किंवा बऱ्याच स्कीम्स दिसत आहेत की ज्याच्यामध्ये युलिपने म्युच्युअल फंडला सबसिड करून टाकलेलं आहे. तर याविषयी तुमचं काय मत आहे? डेफिनेटली. कसं आहे, माझं वैयक्तिक मत आहे, म्हणजे हा माझा वेबिनार वेगळ्या कारणासाठी आहे, मी रिटायरमेंट सांगतोय. पण कुठलीही म्हणजे इन्शुरन्स ही इन्व्हेस्टमेंट नाही, यातून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. तुम्हाला जर खरं प्लॅनिंग करायचं आहे तर युलिपला न जाता तुम्ही टर्म प्लॅन तुमचा वेगळा घेतला पाहिजे आणि तुमची गुंतवणूक वेगळी घेतली पाहिजे. युलिप मध्ये काय असते, चार्जेस मध्ये तुम्ही अडकून जाता आणि हेच कसं चांगलं हे तुम्हाला बिंबवलं जातं. तर मला तुम्हाला सल्ला राहील की तुमच्या ऍडवायझरचा तुम्ही सल्ला घ्या आणि युलिप घेण्यापेक्षा तेच कॉम्बिनेशन तुम्हाला म्युच्युअल फंड आणि टर्म इन्शुरन्स मध्ये करता येतं. तुमचे पैसे पण चांगले वाचतात तिथे निश्चितच. आणि जो डाटा दाखवलेला असतो तो डाटा एक्सपेन्स रेशिओ वगळता दाखवलेला असतो. ते जर क्लब केलं तर निश्चितच तो खर्च जास्त आहे.
मला वाटतं माझ्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिलंय मी. येस. आणि याबद्दल अजून तुमचे क्वेश्चन असेल तर तुम्ही गुगल फॉर्म भरा, 1 to 1 मध्ये दिलं जाईल. जसं मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही मला 45 ते 50 मिनिटं आज दिलेत, मी पण तुम्हाला वैयक्तिक 45 ते 50 मिनिटं वैयक्तिक देऊ शकतो. इथे माझे काही चार्जेस नसणार आहेत. माझे तेवढं कर्तव्य आहे की तुम्हाला तेवढा वेळ दिला पाहिजे. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, पण रिक्वेस्ट हेच राहील की तुम्ही गुगल फॉर्म भरा, म्हणजे आम्हाला भरला सर तुमच्याकडे व्यवस्थित पोहोचता येईल. आता भरला मी सर, गुगल फॉर्म भरला. Yes, sir. Thank you very much. Can you please share the slide on the age and SIP amount? Yes. Age आणि SIP amount ची साईज दाखवू शकतो आम्ही. येस. इथं असं दिलेलं आहे की कुठल्या एज साठी कितीची तुमची SIP, म्हणजे ही एक्झॅक्टली एक नटशेल मध्ये तुमच्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे मार्केट ज्याप्रमाणे कमी जास्त होईल त्याप्रमाणे कमी जास्त होईल, पण तुम्हाला एक अंदाज येईल तुम्ही काय केलं पाहिजे. येस. ऑल द स्लाइड प्लीज पोस्ट इन द व्हॉट्सअप ग्रुप. कसं आहे, तुम्ही ऐकायला आला हे फार उत्तम आहे, पण स्लाइड पोस्ट करणं शक्य नाही. इंडिव्हिज्युअली तुमचे काय जे प्रश्न असतील सगळ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील आहे. सगळ्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर दिले जाईल. कुठलाही प्रश्न तुम्ही विचारा. गुगल फॉर्म भरण्याची मी त्यासाठीच तुम्हाला रिक्वेस्ट करतो की त्यामध्ये मला तुमच्या प्रश्नाचं स्वरूप कळू शकेल आणि मला उत्तर द्यायला सोपं जाईल. व्हॉट इज द रिस्क इन दिस प्लॅन? रिस्क, तर रिस्क म्हणजे काय? लोकांना असं वाटतं रिस्क म्हणजे वाटोळं. असं नसतं. रिस्क म्हणजे काय की समजा तुमची मुलं शाळेत जातात, ती पण ही रिस्कच आहे. पण तुम्ही मुलांना शाळेत पाठवताना का पाठवताय? की त्यांना ग्रोथ करायची असते. तशीच रिस्क ही आहे. रिस्क म्हणजे काय? ते इमोशनल लॉस असतो, कागदावरचा लॉस असतो. तुम्हाला जर सांगितलं की 5 ते 10 वर्षासाठी पैसे टाकायचे आहेत, तर तुम्ही तेवढा पिरियड पर्यंत ते पैसे बघायलाच नको. होतं काय की तुम्ही आता हे सगळं ट्रान्सपरन्सी असल्यामुळं दररोज तुम्हाला मार्केट कळतं. आम्ही पण आमच्या क्लायंटला ऍप दिलेला आहे आणि कधी नव्हे तो लोकांचे प्रश्न आता यायला लागलेले आहेत. आधी काय व्हायचं की ऑफलाईन असताना लोकांचे काही प्रश्न नसायचे, पण आता काय होतं की लोकांना ऍप दिलेला आहे, लोक वेबसाईटवर बघतात. म्हणजे कालपर्यंत जे नव्हतं ती ट्रान्सपरन्सी आज जास्त प्रमाणात आहे आणि जास्त बघण्यामुळे तुम्हाला तो त्रास होतो. रिस्क म्हणजे काय की दररोज बघू नका. तुम्ही जर 3 ते 5 वर्षासाठी पैसे टाकलेले असतील, निश्चिंत राहा. तुमचा ऍडवायझरचं त्यावर लक्ष आहे, तो व्यवस्थित काळजी घेईल. दररोज बघून तुम्ही त्रास करून घेऊ नका आणि तुमच्या ऍडवायझरलाही त्रास देऊ नका. कारण की तुम्ही ज्या काळासाठी पैसे टाकलेले आहेत, जसं मी सांगितलं बकेट स्ट्रॅटेजी हीच आहे की तुम्ही ज्या ज्या काळासाठी ज्या कारणासाठी पैसे टाकताय तो वेळ तुम्ही दिला पाहिजे. तो वेळ जर तुम्ही दिली तर तसा वेळ येणार नाही. Yes, sir. Thank you. Satyajit, I am your Sarthi. Thank you very much. Yes. Yes, sir. Thank you very much. मला वाटतं लोकांचे जर प्रश्न असतील तर त्यांनी विचारावे. पुढच्या 5 मिनिटात आपण हा वेबिनार संपवणार आहोत. You are not told what to do at age 50. 98 वर्षी तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग तुमचं केलेलं आहे. हा प्रश्न आहे मिस्टर सतीश सामकांचा. 98 वर्षी तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग केलेलं आहे, तर तुम्हाला तुमचे पैसे कसे काढायचे याबद्दलचं वैयक्तिक मार्गदर्शन दिलेलं जाईल. तुम्ही तुमचे पैसे त्या कुठल्या बकेटमध्ये आहेत, जी बकेट स्ट्रॅटेजी मी सांगितलेली आहे त्या प्रमाणात ते वर्ग केले जाणार आहेत. ऑलरेडी त्या पाथवर आपण ऑलरेडी आहोत आणि त्याचं रिग्रुपिंग कसं करायचं, त्यानुसार तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग अजून सुखकर कसं होईल याबद्दल निश्चितच काळजी घेतली जाईल.
Yes, sir. I said age 30. We need to see yours also need to invest. Yes, ज्यांच्या ऑलरेडी आहेत त्यांनी काही करायची गरज नाही. ज्यांच्या नाहीत त्यांनी निश्चितच सुरुवात केलेली पाहिजे. म्हणजे तुमच्या प्रत्येक याच्यासाठी सीपचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे. म्हणजे ही सीप माझ्या मुलांच्या एज्युकेशनसाठी, एक सीप माझ्या रिटायरमेंटसाठी. बऱ्याच लोकांना आम्ही सांगतो की टॅक्स सेव्हिंगसाठी जी सीप तुम्ही सुरू करता त्याला तुम्ही तुमचं रिटायरमेंटची सीप म्हणून समजा आणि त्याला हातच लावू नका. कारण का टॅक्स सेव्हिंगला काय होतं की तुम्ही एकदा टाकलेले पैसे 3 वर्ष तुम्हाला काढता येत नाही आणि लोक हीच चूक करतात की 3 वर्षानंतर आमच्याकडे येतात की साहेब हे मला पैसे काढायचे. तसं करू नका, कारण का तुमची प्रत्येक गुंतवणूक ही 3 वर्षाला राहते आणि ते देण्यामागचा तुमचा उद्देश हाच आहे की हे पैसे तुम्ही रिटायरमेंटसाठी वापरले पाहिजे. आणि तुम्ही लोक चुका काय करतात 3 वर्षातच ते काढायचा विचार करतात. तसा विचार करू नका. ती तुमचं रिटायरमेंट साठीचा विचार करा. लोकांना अजून एक रिक्वेस्ट आहे माझी की 2004 नंतर गव्हर्नमेंटनी सगळ्या लोकांना पेन्शन देणं बंद केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे काय आता पेराल तेच तुमच्यासाठी उगवणार आहे. फक्त मिलिटरीचे जे लोक आहेत त्यांनाच फक्त पेन्शन आहे, बाकीच्या कुठल्याच लोकांना पेन्शन नाही. गव्हर्नमेंटने एनपीएस चालू केलेलं आहे, तिथे पण तुम्ही पैसे टाकायला पाहिजे थोडे. आणि तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग म्युच्युअल फंडात टाकून SIPच्या माध्यमातून टाकून SWPने काढले पाहिजे. तर असं तुम्ही केलं पाहिजे. 2004 नंतर बंद झाल्यामुळं तुम्हाला हे प्लॅनिंग तुमचं स्वतःच करावं लागणार आहे. तुमचे ऍडवायझर इथं तुम्हाला हेल्प करतील. तुम्ही माझ्याकडूनच केलं पाहिजे असंही नाही. तुमचे ऍडवायझर असतील. मी आधीच बोललेलो आहे तर आज तुम्हाला कुठलाही प्लॅन सांगितलेला जाणार नाही. तुमचं प्लॅनिंग हे तुम्ही केलंच पाहिजे. तुम्ही जर गुगल फॉर्म भरलेला असेल तर येत्या आठवड्याभरात माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. माझ्या मते सगळ्या प्रश्नाची उत्तर देऊन झालेली आहेत. अजूनही वैयक्तिक तुमचे काही प्रश्न असेल तर निश्चितच आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू पांढरे साहेब, खूप छान माहिती दिली. थँक्यू व्हेरी मच. येस सर, वेलकम.